कोरोनापूर्वी भारतामध्ये जवळपास 4 कोटी डीमॅट्स अकाउंट्स होते, ज्याद्वारे थोडीच लोक शेअर मार्केट्समध्ये काम करत होते. परंतु कोरोनानंतर शेअर मार्केट बद्दल लोकांचा अवेअरनेस वाढत गेला आणि अकाउंट ओपनिंग जास्त होत गेली. लोक शेअर मार्केटमध्ये जास्त प्रमाणामध्ये यायला चालू झालीत आणि ऑगस्ट 2025 पर्यंत आता ही अकाउंट ओपनिंगची संख्या जवळपास 20 कोटीच्या पुढे गेलेली आहे. म्हणजे 5 पट वाढ त्यामध्ये झालेली आहे. ही एक चांगली बाब आहे. लोकांच्या मध्ये शेअर मार्केट बद्दल अवेअरनेस वाढत आहे, ही एक चांगली बाब आहे. परंतु शेअर मार्केटमध्ये लोक चुकीच्या गैरसमजुतीने येत आहेत आणि याबद्दलच स्टॉक मार्केटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी फायनान्शियल प्लॅनिंग आपलं करणं गरजेचं आहे आणि यासाठीच आज आपण हा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी सूरज. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या बी डिसिप्लिन ट्रेडर या युट्यूब चॅनेलवर, ज्यामध्ये आपण स्टॉक मार्केटच्या अवेअरनेस बद्दल लोकांच्या मध्ये स्टॉक मार्केट बद्दल अवेअरनेस वाढवायचा आपण प्रयत्न करत आहोत. तर मित्रांनो, 2020 मध्ये फक्त 4 कोटी अकाउंट्स होते आणि आता ते 20 कोटी अकाउंट्स झालेले आहेत. म्हणजे लोक तर आलेले आहेत, परंतु आलेली लोक सर्वजण प्रॉफिट मध्ये आहेत का, किंवा स्टॉक मार्केट मध्ये एंट्री करण्यापूर्वी किंवा केल्यानंतर आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे ज्याच्यामुळे आपलं फायनान्शियल प्लॅनिंग योग्य प्रकारे चालेल, हे आपण पाहूया. डोंट टेस्ट डेप्थ ऑफ द रिव्हर विथ बोथ फीट. म्हणजेच काय की आपण पाण्याची खोली ही दोन्ही पाय टाकून पाहत नाही. एक पाय टाकून पाहतो की पाणी किती खोल आहे आणि आपला दुसरा पाय हा चांगल्या खडकावरती किंवा ठोस जागेवरती ठेवून आपण त्या पाण्याची डेप्थ खोली पाहत असतो. मित्रांनो, स्टॉक मार्केट सुद्धा असंच आहे. याची खोली कोणी मोजू शकणार नाही, परंतु यामध्ये आपल्याला प्रवेश तर करायचा आहे. म्हणजे आपला एक पाय स्टॉक मार्केट मध्ये असला पाहिजे आणि दुसरा पाय हा आपला फायनान्शियल प्लॅनिंग द्वारे बाहेर असला पाहिजे. जर खोली वाढली, आपल्याला धोका वाटला, तर आपण तो पाय लगेच बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी जाऊ शकतो. आणि यासाठीच महत्वाचं आहे आपल्याला पर्सनल फायनान्स हे योग्य प्रकारे नियोजन करणं. आणि पर्सनल फायनान्स योग्य प्रकारे नियोजन करण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे हे आपण पाहूया. तर त्यामध्ये पहिली गोष्ट आहे की हा विषय निवडायचा महत्वाचा काय. आणि यामध्ये खूप लोकांच्या मध्ये जास्त बोललं जात नाही. स्टॉक मार्केट खूप चांगलं आहे, त्यामध्ये खूप प्रॉफिट आहे, याबद्दल जास्त माहिती तुम्हाला मिळू शकेल. युट्यूब वरती तुम्हाला त्याचा भडीमार होत असेल. परंतु स्टॉक मार्केट मध्ये काम करण्यापूर्वी आपल्याला कोणकोणत्या गोष्टीचं प्लॅनिंग करायला पाहिजे हे कोणी सांगत नाही, किंबहुना थोडीच लोक सांगतात. त्यामुळे आपण हा विषय आज घेणार आहोत. तर काही लोक, जे लोक स्टॉक मार्केटमध्ये येत असतात, तर त्यांच्या मनामध्ये हाच विचार असतो की शेअर मार्केट हा जलद पैसे मिळवण्याचा एक साधन आहे आणि आपण यामध्ये सोप्या मार्गाने प्रॉफिट मिळवू शकतो. पण प्लॅनिंग शिवाय जर आपण यामध्ये प्रवेश केला तर तोटा होणे, लोन काढून स्टॉक मार्केटमध्ये काम केलं जातं, मानसिक ताण तणाव वाढणे, ही या गोष्टीचा आपल्याला सामना करावा लागेल. तर खरी गुंतवणूक आपल्याला कधी होईल की आपण यामध्ये सक्सेस हे इन्व्हेस्टमेंटच्या प्लॅनिंग मध्ये होणार आहोत. फास्ट किंवा घाईमध्ये आपण काम करून आपण यशस्वी होणार नाही. तर गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी आपल्याला आपलं आर्थिक नियोजन, फायनान्शियलचं प्लॅनिंग करणं, त्याचं उद्दिष्ट ठरवणं गरजेचं आहे. आणि यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहे की पहिली म्हणजे आपल्याला सेफ्टी बघायला पाहिजे. सुरक्षितता, आपल्या कुटुंबाची, आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगची सुरक्षितता आपल्याला बघायला पाहिजे. म्हणजे आपल्या बेसिक गरजा काय आहे, आपल्या कुटुंबाचा जो उदरनिर्वाहासाठी जो लागणारा खर्च आहे, तो खर्च आपण सुरक्षित ठेवलेला आहे का. किंवा असं व्हायला नको की आपण जो आपल्याला घर चालवण्यासाठी जो फंड आहे, तो फंड आपण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असो किंवा ट्रेडिंग साठी वापरत करत असो आणि त्यामुळं जर लॉस झाला तर आपल्याला घरावरती किंवा आपल्या कुटुंबावरती त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे सेफ्टी आपल्याला बघायला पाहिजे. आपल्या बेसिक गरजा काय आहे, पुढील
आपल्या कुटुंबाच्या गरजा काय आहे आणि त्या गरजा मी कशा प्रकारे सुरक्षित ठेवू शकतो हे आपल्याला पाहावं लागेल. दुसरी गोष्ट आहे म्हणजे रिस्क नियंत्रण करणं. स्टॉक मार्केटमध्ये जर माझा लॉस होण्याला सुरुवात झाली, तर मी किती रुपयेचा लॉस घेऊ शकतो याचं आपल्याला प्लॅनिंग करावं पाहिजे. त्यानंतर आपल्याकडे क्लॅरिटी पाहिजे, की मला काय करायचं आहे. स्टॉक मार्केटमध्ये आल्यानंतर मला इन्व्हेस्टर म्हणून काम करायचं आहे. शॉर्ट टर्म ट्रेडर म्हणून काम करायचं आहे किंवा फुल टाईम ट्रेडर म्हणून काम करायचं आहे आणि ते शिकण्यासाठी मी कोणकोणत्या गोष्टी नवीन अडॉप्ट केलेल्या आहेत, ते करण्याची कॅपॅबिलिटी माझ्याकडे तयार झालेली आहे का? तर हे हे आपलं उद्दिष्ट किंवा आपलं लक्ष स्पष्ट करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण स्टॉक मार्केटमध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत, ज्यामध्ये आपण काम करू शकतो आणि तिथून आपण प्रॉफिट मिळवू शकतो आणि त्यामध्ये आपल्याला लॉस सुद्धा होऊ शकतो. आणि आपल्याला जर इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, तर त्याचं डायरेक्शन, त्याची दिशा आपल्याला ठरवणं महत्त्वाचे आहे, की आपल्याला कुठे इन्व्हेस्टमेंट करायची आहे, किती इन्व्हेस्टमेंट करायची आहे, किती वेळासाठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे, हे आपल्याला ठरवावं लागेल. आणि यालाच आपण काय म्हणतो, की इन्व्हेस्टमेंट पूर्वी आपलं फायनान्शियल प्लॅनिंगचं उद्दिष्ट ठरवावं लागेल. गोल्स आपल्याला डिफाईन करावे लागतील. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट येऊ शकते, ती म्हणजे शेअर बाजारात आपल्याला प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टीची तयारी करावी लागेल. म्हणजे आपण अकाउंट ओपन केलं आणि आपण लगेच काम चालू केलं असं होता कामा नये. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, की काही प्लॅनिंग करावं लागेल आणि ती प्लॅनिंग पूर्ण झाल्यानंतर मग आपण शेअर मार्केटमध्ये काम चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि ते प्लॅनिंग करण्यासाठी पहिला महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे आपल्याला आपले जे रेंट्स असतील, ई-एम-आय असतील, मुलांच्या फीज असतील किंवा घर खर्च असतील, ह्या सर्व गोष्टीसाठी कमीत कमी 3 ते 5 महिन्याचा इमर्जन्सी फंड तयार करून ठेवावा लागेल. जर आपल्याला काही लॉस होण्याचा प्रकार झाला, तर त्यामुळं माझं इतर गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत, तर त्यावरती परिणाम झाला नसला पाहिजे आणि म्हणून हा इमर्जन्सी फंड आधी आपण तयार करायला पाहिजे आणि हा फंड तयार झाला, तर आपण एक विचार करू शकतो, की मी स्टॉक मार्केटमध्ये काम करू शकतो का? दुसरी गोष्ट आहे, की हाय इंटरेस्ट डेब्ट म्हणजे ज्याचे व्याज दर जास्त आहे, असं आपल्याकडे जर कोणतं कर्ज असेल, तर ते कर्ज आपल्याला आधी फेडलं पाहिजे आहे. आता आपण पाहतो, की क्रेडिट कार्ड असतील, पर्सनल लोन असतात. यामुळे काय होईल आपल्यावरती एक कर्ज आलेलं असतं आणि जर आपण हे कर्ज असताना आपण स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा काम करायचा प्रयत्न केला तर काय होऊ शकतं की लोन्स आपले वाढू शकतात. आपण जे जास्त व्याज दराचे लोन्स आहेत ते आपण फेडू शकणार नाही किंवा त्याचे व्याज आपल्याला जास्त इंटरेस्ट भरावं लागेल. त्यामुळे असे जर काही लोन्स असतील तर ते आपल्याला भरले गेले पाहिजेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की हे आपण सर्वजण करत आहोत आपल्या फॅमिलीसाठी आणि काही आपल्या वाईट बॅड लकमुळं जर आपल्याला हेल्थ इन्शुरन्स नसेल, जर आपल्या लाईफ इन्शुरन्स आपल्याकडे नसेल, तर आपण आपलं पर्सनल फायनान्स व्यवस्थित करू शकणार नाही. त्यामुळं इन्शुरन्स घेतलाच पाहिजे. लाईफ इन्शुरन्स म्हणजे टर्म प्लॅन घेतला पाहिजे आणि हेल्थ इन्शुरन्स. ज्यामुळं जर काही वाईट घडामोडी आपल्यासोबत घडल्या, तर आपण जो सेव्हिंग करून ठेवलेला पैसा आहे, तो दवाखान्यासाठी म्हणजे हेल्थ इन्शुरन्स किंवा हेल्थ इन्शुरन्सद्वारे आपला सेव्ह राहील आणि जर आपल्याला काही कॅज्युअलिटी झाली, डेथ कॅज्युअलिटी झाली, तर आपलं फॅमिलीला एक फायनान्शियल प्रोटेक्शन मिळेल. तर मित्रांनो, इन्शुरन्स हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. तिसरा गोल आहे म्हणजे आपलं फायनान्शियल गोल आपल्याला ठरवता आलं पाहिजे. म्हणजे मला पुढील 5 वर्षांमध्ये एक घर घ्यायचं आहे. मग पुढच्या 10-12 वर्षामध्ये मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी पैसे जमा करायचे आहेत आणि ते उद्दिष्ट धरून आपण सेव्हिंग करत गेले पाहिजे आहे. महत्त्वाची दुसरी गोष्ट आहे म्हणजे रिस्क टॉलरन्स आपल्याला ओळखता आली पाहिजे आहे. रिस्क टॉलरन्स म्हणजे काय, की मी किती रुपयाचा लॉस करून घेऊ शकतो आणि तो लॉस झाला तर माझ्या बाकीच्या गोष्टी जसं रेंट, ई-एम-आय, आपण फूड, स्कूल फीज ह्या अशा गोष्टी आहेत. तर यावरती माझा काही परिणाम नाही होणार. ती ती रिस्क मी कितीपर्यंत घेऊ शकतो, हे आपल्याला विचार करावा लागेल. आणि ती क्षमता माझी किती आहेत आणि ही ओळखून त्याद्वारे आपल्याला
प्लॅनिंग करावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲसेट अलोकेशन आपल्याला ठरवावं लागेल. म्हणजे काय, की आपल्याला जो इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर ती इन्व्हेस्टमेंट फक्त एका कोणत्याही ॲसेटमध्ये करायची नाही. जसं इक्विटी असेल, डेब्ट असेल, गोल्ड असेल किंवा रिअल इस्टेट. अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला ती डायव्हर्सिफाईड करता आली पाहिजे किंवा ते आपल्याला ठरवता आली पाहिजे, की मी इक्विटीमध्ये सर्टन अमाउंट ठेवीन, गोल्डमध्ये सर्टन अमाउंट ठेवीन. त्यामुळे डायव्हर्सिफिकेशन होईल आणि मी स्टॉक मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकेल. तर या काही बेसिक गोष्टी आहेत, ज्याची तयारी आपल्याला सुरुवातीलाच प्रवेश करण्यापूर्वीच घ्यावी लागेल आणि ही माहिती पूर्ण घेतल्यानंतरच आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये काम करायला सुविधा होईल आणि ती आपला स्टॉक मार्केट मधला प्रवास आपला चांगला होईल. आता ज्या लोकांना काही आपल्या माहिती नसतं किंवा लोक ही स्टॉक मार्केटच्या झगमगाट बघून प्रवेश केलेले असतात आणि त्यांच्याकडून काही चुका होत असतात. तर ह्या होणाऱ्या चुका सुद्धा आपल्याला समजून घेतल्या पाहिजे आणि आपल्याकडून सुद्धा त्या चुका होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. आणि त्यापैकी पहिली चूक आहे म्हणजे टिप्स वरती आधार ठेवून गुंतवणूक करणे किंवा ट्रेडिंग करणे. आता आपण पाहत असतो की न्यूज आहे, सोशल मीडिया आहे, टेलिग्राम्स वरती खूप वेगवेगळे ग्रुप्स आहेत, ज्यावरती आपल्याला टिप्सचा भडीमार होत असतो किंवा आपल्याला आपलं मन इन्फ्लुअन्स केलं जातं, की त्या ठराविक स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करावी किंवा ट्रेडिंग करावं. तर आपल्याला पहिला प्रयत्न केला पाहिजे, की अशा प्रकारच्या टिप्सवरती आपण विश्वास ठेवायचा नाही आणि आपण आपल्या एनालिसिस करून आपल्याला पुढं काम करायचं आहे. काही भरपूर लोकं अशा प्रकारच्या टिप्सवरती विश्वास ठेवून काम केलेले आहेत आणि ते आपल्या लॉस करून घेतलेले आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, की आपल्याला जी वेल्थ क्रिएशन करायची आहे, तर ती शॉर्ट टर्मसाठी आज काय होणार आहे, उद्या काय होणार आहे, परवा काय होणार आहे, आपल्याला माहित नाही. परंतु लाँग टर्ममध्ये नक्की आपल्याला माहिती आहे, की लाँग टर्ममध्ये ग्रोथ ही अपेक्षित असते आणि ती होतच असते. फक्त त्याची टेंडन्सी कमी किंवा जास्त असते. तर शॉर्ट टर्मसाठी आपण पैसा घेऊन शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग करायचं नाही. तर आपल्याला करायचं आहे, की लाँग टर्मसाठी कमीत कमी 10 वर्ष, 15 वर्षासाठीचा दृष्टिकोन समोर ठेवून आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला सफल करत करायचं आहे. काही लोकं असतात, की शॉर्ट टर्मसाठी घेतात किंवा लाँग टर्मसाठी घेतात, परंतु ते सफल करत नाही. जो परफॉर्मन्स आहे त्या कंपनीचा, तर तो परफॉर्मन्स न पाहता डोळे झाकून त्यामध्ये पैसे टाकून बसलेले असतात. तर तसं पण आपल्याला करायचं नाही. ती सफल करत झाली पाहिजे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोन काढून आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो. तर हे करणं पूर्णपणे चुकीचं आहे. काही लोक लोन घेतात आणि ते लोन हाय इंटरेस्ट रेटचे असतात आणि ते आपण गुंतवणूक केलं, तर त्यामध्ये गुंतवणुकीमधून मिळणारा रिटर्न आणि लोनचे इंटरेस्ट यापेक्षा लोनचा इंटरेस्ट हा जास्त असतो. त्यामुळे लॉस होऊ शकतो आणि त्यामुळं आपण मानसिकरित्या तयार पण राहू शकत नाही. तर त्यामुळे लोन घेऊन कधीही गुंतवणूक करायची नाही. आणि डायव्हर्सिफिकेशन जसं मी म्हटलं, की कोणत्या क्षेत्रात आपल्याला टाकायचं आहे, गोल्ड, इक्विटी, डेब्ट या पद्धतीनं जर इक्विटीमध्ये काम करणार असेल, तर पूर्णपणे एकाच कंपनीमध्ये आपलं इन्व्हेस्टमेंट करायचं नाही. तर त्याचं सुद्धा डायव्हर्सिफिकेशन करायचं सेक्टरद्वारे किंवा चांगल्या-चांगल्या स्टॉक्स निवडून. आणि असं जर केलं, तर आपल्याला ह्या ज्या चुका आहेत ह्या टाळल्या, तर आपली पॉसिबिलिटी वाढते स्टॉक मार्केटमध्ये चांगलं काम करण्याची. आणि जर आपण अशा प्रकारे आर्थिक नियोजन केलं, तर आपल्याला काय प्रॉफिट होऊ शकते? काय त्या आर्थिक नियोजनाचे फायदे होऊ शकतात? तर सगळ्यात महत्त्वाचा फायदा आपल्याला पाहावा लागेल, जर मार्केट कोणत्याही कारणानं जर क्रॅश झालं, मार्केट जर खाली आलं आणि आपली इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू जर कमी होत गेली, तर आपण घाबरणार नाही. कारण आपण आपलं पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग केलेलं आहे. त्यामुळे मार्केट क्रॅश झालं किंवा खाली आलं, तर ते आपण त्याच्याकडे आपण संधी म्हणून पाहू, तर घाबरणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे गुंतवणूक ही दीर्घकाळ टिकू शकतात. जर तुम्ही शॉर्ट टर्मसाठी एखादा स्टॉक घेतला आणि तो चांगला वाढत निघाला, तर आपण तो जास्त वेळ होल्ड करू शकतो. परंतु आपण शॉर्ट टर्मसाठी जर प्लॅन न करता काम केलं, तर जास्त वेळेसाठी आपण तो होल्ड करू शकणार नाही आणि जे प्रॉफिट मिळण्याची जास्त शक्यता असते, ती आपण घालवू. आणि ज्यामुळं काय होईल, की आपल्याला प्रॉफिट होण्याची शक्यता जास्त होते. जर आपण पूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग करून मन शांत ठेवून जर काम करत असेल, तर आपल्याला प्रॉफिट मिळण्याची शक्यता जास्त होते आणि आपल्यावरती कोणताही फायनान्शियल ताण होणार नाही.
तर ह्या काही गोष्टी आहेत, तर ज्या गोष्टीचा वापर करून आपण स्टॉक मार्केटमध्ये काम करू शकतो. तर मित्रांनो, ह्या काही गोष्टी होत्या की ज्या गोष्टीचा वापर आपण जर केला तर आपल्या स्टॉक मार्केट मधला प्रवास सुकर होऊ शकतो. तर प्रत्येकाने स्टॉक मार्केटमध्ये येण्यापूर्वी ह्या काही बेसिक गोष्टी आहेत त्याचा विचार केला पाहिजे आणि आपलं फायनान्शियल प्लॅनिंग करूनच यामध्ये प्रवेश केला पाहिजे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.